या मित्रांनो, या नाश्ता करायला. आता तुमच्याकडे नाश्ता म्हणतात मित्रांनो, पण आम्ही शेतकरी याला नेहरी म्हणतो. आता आपण काय केलं मित्रांनो, नाश्त्याला आणलेलं आहे बघा, भुरका आहे, त्याच्यामध्ये पापड आहे, बारीक भुगा करून भाजलेले पापड आणि भुरका मिक्स करून आणलाय. आणि ही आपली आंब्याची आत्ता खैरी तोडी मित्रांनो. इथंच हळद मीठ लावलंय तिला. हे बघा, अशा पद्धतीनं तिला हळद मीठ लावून घेतलंय कैरीला. हे असं आहे, कैरी त्यासोबत खायला आहे. हा भुरका आहे, भुरका आणि पापड आणि ह्या पोळ्या आहे मित्रांनो. आता याला तुमच्याकडे सकाळी सकाळी नाश्ता म्हणतात, पण याला आमच्याकडं शेतकरी आपण नेहरी म्हणतो. आता आपलं कसं आहे मित्रांनो, की इथं मीठ बी असतं, हळद बी असती आणि हा चाकू पण असतो आपला कैरी कापायला. तर इथंच आपण हळद मीठ लावून त्याला मिक्स केलं आहे कैरीला बघा. आणि आता आपलं चालू आहे मित्रांनो नेहरी. आता लाईट येणार आहे 9:15 वाजता. आता थोड्या वेळानं लाईट येईन, पण पहिलं नेहरी करून घेऊ, आहे की नाही. नेहरी केल्यानंतर मग पाणी बघू. आणि मित्रांनो काय झालंय, बरेचसे आता शेतकरी घरूनच नाश्ता नेहरी करून येतात. पहिलं कसं राहायचं की शेतात आल्यानंतर पहिली नेहरी करायची आणि सकाळी सकाळी लवकर शेतात यायची, नेहरी करायची आणि नेहरी करून नंतर मग कामाला लागायचं. परत दुपारच्या जेवणाच्या टायमाला त्यावेळेस दुपारी उन्हाळ्या दिवचं 12:30 वाजता सुट्टी व्हायची ह्या दिवशी, आणि हिवाळ्या दिवशी 1-1:30 वाजता मग ते जेवण करायचं. कैरी आहे, शेतात असलंच माणूस मित्रांनो निवांत 3 टाईम जेवण करतं, सकाळ दुपार संध्याकाळ, काही टेन्शन नाही, आहे का नाही. आता हे पहा, आपला छोटासा डायनिंग टेबल सारखा एक खुर्ची आहे, हे लिंबाचं आपलं टेबल केलं आहे शेतामध्ये. आता एकदा नेहरी केली की मित्रांनो, दुपारी कसं आहे उन्हामुळे थोडं जेवण बी कमी जातं आहे. आणि आज कसं आहे आपले माणसं नाही 2, नाही तर ते असले की मग आम्ही 3 जण दुपारी जेवायला कसं जोडीदार असले का जेवण फार छान जातं शेतामध्ये. ते असं आपलं सकाळी नेहरी असती आणि दुपारचं जेवण आणि संध्याकाळी जेवण, म्हणजे 3 टाईम जेवत आहे माणूस. आता थोडं नाश्ता करून नेहरी केली का आपली, आम्ही नेहरी म्हणतो मित्रांनो, तुम्ही नाश्ता म्हणत असताना त्याला, पण आमची नेहरी असती शेतकरीची. आता नेहरी बनवली का थोड्या वेळानं लाईट येईल, पाणी बिणी सोयीला लावून द्यायचं, नंतर इथे येऊन बसायचं. आपलं आपल्या नळ्याला पाणी लावायचं आहे मित्रांनो. तर नळ्याला पाणी लावल्यानंतर एक 3-4 तास लागतात भिजायला, म्हणजे 9-10 साऱ्याला लावून देतो आपण 2-2 नळ्यांना. 20-20 MMच्या नळ्या आहे, बेस्ट पाणी लावून द्यायचं. 4-5 तासानं जायचं पाहायला, तर आपलं बसायचं जांभळीची गार सावली खाली मित्रांनो, ठीक आहे नाही. आपला काळ्या पण भाकर खातोय, उठलंय बघा आता, पाणी पितं काय, भाकर खाय. चला मित्रांनो, नसली नेहरी केली तर या नेहरी करायला, ठीक आहे नाही. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू मित्रांनो. आणि व्हिडिओ जर आवडला मित्रांनो तर व्हिडिओला सबस्क्राईबर करा, लाईक करा. हे असं शेतकरी जीवन आहे मित्रांनो, ठीक आहे नाही. खेड्यामध्ये अशा गोष्टी चालतात, शेतामध्ये तर हे चालूच राहत आहे. आपण तर खुर्चीवर बसलोय, बांधावर बसून भाकर खा लागते मित्रांनो. कधी कधी जिकडे काम चालू असेल तिकडे मग जाऊन भाकर खा लागते. आता उगं पाणी लाईट नाही आली म्हणून तर आपण करू राहिलो नेहरी. चला या नेहरी करायला या मित्रांनो. चला, जय जवान जय किसान जय महाराष्ट्र.